नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण विज्ञानाच्या जगातल्या एका अशा खऱ्या अर्थाने चमकणाऱ्या व्यक्तिमत्वाची गोष्ट पाहणार आहोत ज्यांनी अक्षरशः इतिहास घडवला. जरा विचार करा, जगाच्या पाठीवर 2 वेगवेगळ्या वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारी एकमेव व्यक्ती. होय, एकमेव. चला तर मग वेळ न दवडता थेट मॅडम मेरी क्युरी यांच्या या थक्क करणाऱ्या प्रवासात डुबकी मारूया. पण सुरुवात करण्याआधी एक अंगावर काटा आणणारं सत्य सांगतो. आज तब्बल 100 वर्षांनंतरही जर तुम्हाला मेरी क्युरींच्या मूळ वह्या किंवा हस्तलिखिते पाहायचे असतील ना, तर तुम्हाला चक्क रेडिएशनपासून बचाव करणारे खास कपडे घालावे लागतात आणि एका हमीपत्रावर सही करावी लागते. एवढंच काय, त्यांचं पार्थिवसुद्धा एका शिशाच्या म्हणजेच लेडच्या शवपेटीत ठेवलंय. यावरूनच आपल्याला अंदाज येतो की त्यांचा हा वैज्ञानिक प्रवास किती भयंकर, धोकादायक आणि थरारक होता. तर या असामान्य प्रवासाची सुरुवात होते 1867 मध्ये. रशियन साम्राज्याच्या अधिपत्याखालील वॉर्सा शहरात मारिया स्क्लोडोव्स्का यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्या प्रचंड हुशार. पण अडचण काय होती? तर त्या काळात पोलंडमध्ये महिलांना उच्च शिक्षण घेण्यास सक्त मनाई होती. या भेदभावामुळं शिक्षणाची दारे त्यांच्यासाठी पूर्णपणे बंद झाली होती. पण ज्यांना खऱ्या अर्थाने शिकायचं असतं त्यांना कोणीच थांबवू शकत नाही, होय ना? आणि म्हणूनच त्यांनी एक वेगळाच मार्ग निवडला. त्या काळात फ्लोटिंग युनिव्हर्सिटी नावाची एक गुप्त संस्था होती. आता हे नाव ऐकायला भारी वाटतं, पण प्रत्यक्षात हे एक भूमिगत आणि गुप्त विद्यापीठ होतं जिथे पोलिश तरुणांना लपून छपून शिक्षण दिलं जायचं. शिक्षणावरील बंदी झुगारून अत्यंत धोक्याच्या वातावरणात त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण घेतले, फक्त ज्ञानासाठी रोज स्वतःचा जीव धोक्यात घालणं. खरोखरच हे एक अतिशय वास्तववादी आणि अंगावर काटा आणणारं संघर्षमय चित्र आहे. पुढे गव्हर्नेस आणि ट्युटर म्हणून काम करून त्यांनी थोडे पैसे साठवले आणि अखेर 1891 मध्ये त्या पॅरिसला पोहोचल्या. तिथे त्यांनी सुप्रसिद्ध सॉर्बोन विद्यापीठात प्रवेश मिळवला. पण इथला संघर्ष काही कमी नव्हता. फक्त ब्रेड आणि चहावर दिवस काढायचे आणि कधीकधी तर भुकेमुळे चक्कर येऊन पडायची वेळ यायची, अशी त्यांची अवस्था होती. विचार करा, जगाला दिशा देणाऱ्या एका महान शास्त्रज्ञाने आपले सुरुवातीचे दिवस अशा गरिबीत आणि उपासमारीत काढले. पण सुदैवाने याच पॅरिसमध्ये त्यांची भेट पियर क्युरी यांच्याशी झाली. पियर स्वतः एक उत्तम शास्त्रज्ञ होते आणि इथूनच एका ऐतिहासिक जोडीच्या प्रवासाला सुरुवात झाली. आता विज्ञानाच्या या टप्प्यावर काय घडत होतं ते पाहूया. 1896 मध्ये हेन्री बेकेरेल यांनी युरेनियममधून बाहेर पडणाऱ्या काही रहस्यमय किरणांचा शोध लावला होता. तोपर्यंत जगाचा आणि विज्ञानाचा असा ठाम समज होता की अणू हा अविभाज्य आहे, म्हणजे त्याचे तुकडे होऊच शकत नाहीत. पण मेरी क्युरींनी हा समज अक्षरशः मोडून काढला. त्यांनी असा क्रांतिकारक निष्कर्ष काढला की हे किरण अणूच्या एकदम आतल्या रचनेतून बाहेर पडतात. हा एक असा विचार होता ज्याने तत्कालीन भौतिकशास्त्राचा पायाच मुळासकट हादरून टाकला. आणि इथूनच एका नव्या युगाची, एका नव्या शब्दाची ओळख जगाला झाली, रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजेच किरणोत्सर्ग. अणूच्या आतील रचनेतून शक्तिशाली किरणांचे उत्स्फूर्तपणे बाहेर पडणे. विशेष म्हणजे हा शब्द स्वतः मेरी आणि पियर क्युरी यांनीच पहिल्यांदा वापरला. आपण जर अंधारात चमकणाऱ्या आणि ऊर्जा बाहेर टाकणाऱ्या अणूंची कल्पना केली तर आपल्या लक्षात येईल की हा शोध विज्ञानासाठी किती मोठा आणि आश्चर्यकारक होता. पण मित्रांनो, हे यश मिळवणे अजिबात सोपे नव्हते. युरेनियमपेक्षाही काहीतरी अधिक शक्तिशाली या जगात आहे हे त्यांना जाणवले होते. ते शोधण्यासाठी त्यांनी पिच ब्लेंड नावाचे हजारो किलो अत्यंत धोकादायक खनिज गोळा केले. कुठे? तर एका गळक्या, अतिशय थंड आणि पडक्या शेडमध्ये. तिथे स्वतःच्या हाताने रात्रंदिवस रसायने उकळण्याचे अमानुष कष्ट त्यांनी घेतले. आणि या सगळ्याचा शेवट काय? हजारो किलो खनिजातून त्यांना फक्त 1.0 ग्रॅम, होय फक्त 1.0 ग्रॅम शुद्ध रेडियम क्लोराईड मिळाले. अंधाऱ्या शेडमधला हा त्यांचा वैज्ञानिक प्रकाश खऱ्या अर्थाने डोळे दिपवणारा आहे. या अथक परिश्रमातून अखेर 1898 मध्ये त्यांनी 2 नवीन मूलद्रव्यांचा शोध लावला. पहिले होते पोलोनियम. आता हे नाव त्यांनी आपली मातृभूमी पोलंडच्या सन्मानार्थ अत्यंत अभिमानाने ठेवले होते. आणि दुसरे होते रेडियम. हा शब्द किरण या अर्थाच्या लॅटिन शब्दावरून आला आहे. हे रेडियम अंधारात अतिशय तीव्रतेने चमकत असे. हे शुद्ध युरेनियमपेक्षा कित्येक पटीने जास्त सक्रिय आणि शक्तिशाली होते. आणि मग साल उजाडले 1903. हे वर्ष विज्ञानाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे ठरले, कारण याच वर्षी त्यांच्या या सुरुवातीच्या अफाट संशोधनाला जगातील सर्वोच्च सन्मान मिळाला. मेरी क्युरी, पियर क्युरी आणि हेन्री बेकेरेल या तिघांना मिळून भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले. पण थांबा, याचा सर्वात महत्त्वाचा आणि लक्ष वेधून घेणारा मुद्दा कोणता माहितीये? सुरुवातीला या नोबेल पुरस्कारासाठी फक्त पियर आणि बेकोरेल या दोघांचीच नावे सुचवण्यात आली होती. तत्कालीन वैज्ञानिक समुदायाने एका महिलेच्या योगदानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते.
परंतु पियर क्युरी यांनी याविरुद्ध अत्यंत ठाम भूमिका घेतली. मेरी यांच्या नावाशिवाय हा पुरस्कार स्वीकारण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. हे त्यांच्यातील निष्ठावान आणि अभेद्य भागीदारीचे एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे. यशाच्या या सर्वोच्च शिखरावर असतानाच 1906 मध्ये नियतीने एक अत्यंत भयानक डाव साधला. एका व्यस्त चौकात रस्ता ओलांडताना पियर क्युरी यांचा एका घोडागाडीखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. एका क्षणात मेरी क्युरींचा सर्वात मोठा आधार, त्यांचा सहचर, त्यांच्यापासून कायमचा हिरावून घेतला गेला. पण या अफाट दुःखात त्या कोसळून गेल्या नाहीत. अतिशय धैर्याने त्यांनी सॉर्बोन विद्यापीठात पियर यांची शिकवण्याची जागा घेतली आणि त्या विद्यापीठाच्या इतिहासातील पहिल्या महिला प्राध्यापक बनल्या. सर्वस्व गमावल्याच्या दुःखातून सावरत त्यांनी आपले संपूर्ण लक्ष आणि ऊर्जा केंद्रित केली आणि एकटेपणातील आपले संशोधन त्याच धैर्याने पुढे नेले. आणि या एकट्याने केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ अत्यंत ऐतिहासिक होते. 1911 मध्ये त्यांना त्यांचे दुसरे नोबेल पारितोषिक मिळाले. इतिहासात असा विक्रम आजपर्यंत कोणत्याही व्यक्तीला करता आलेला नाही. विचार करा, 2 वेगवेगळ्या वैज्ञानिक शाखांमध्ये 2 नोबेल पारितोषिके जिंकण्याचा हा सर्वोच्च आणि अतुलनीय पराक्रम आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांची ही दोन्ही नोबेल पारितोषिके पूर्णपणे वेगवेगळ्या क्षेत्रातील होती. 1903 सालचे पहिले नोबेल भौतिकशास्त्रातील होते, जे रेडिएशनच्या शोधासाठी पियर क्युरींसोबत सामायिक करण्यात आले होते. तर 1911 सालचे दुसरे नोबेल रसायनशास्त्रातील होते, जे शुद्ध रेडियम वेगळे करणे आणि त्याचे संपूर्ण विश्लेषण करणे यासाठी त्यांना स्वतंत्रपणे देण्यात आले. त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची आणि अजोड कौशल्याची ही एक स्पष्ट पावतीच आहे. पण त्यांचे कार्य फक्त लॅबपुरते मर्यादित राहिले नाही. पहिल्या महायुद्धाच्या भयानक आणि रक्ताळलेल्या रणांगणावर त्यांनी स्वतः तयार केलेल्या फिरत्या क्षकिरण गाड्या पाठवल्या. या गाड्यांना लिटल क्युरीज असं म्हटलं गेलं. या तंत्रज्ञानाच्या व्यावहारिक वापरामुळे युद्धभूमीवर लाखो जखमी सैनिकांवर वेळेवर अचूक उपचार झाले आणि त्यांचे प्राण वाचले. त्या केवळ एक महान शास्त्रज्ञ होत्या, तर मानवतेच्या खऱ्या सेविका होत्या. दुर्दैवाने विज्ञानाची आणि मानवतेची ही अपार सेवा करताना त्यांनी स्वतःची मात्र खूप मोठी वैयक्तिक किंमत मोजली. 4 जुलै 1934 रोजी अप्लास्टिक ॲनिमिया नावाच्या आजाराने त्यांचं निधन झाले. हे अत्यंत दुःखद आणि विडंबनात्मक आहे की ज्या चमकणाऱ्या मूलद्रव्यांचा त्यांनी शोध लावला, जे रेडियमच्या अत्यंत प्रेमाने आपल्या खिशात ठेवून फिरायच्या, त्याच अतिरेडिएशनच्या संपर्कामुळे त्यांचा मृत्यू झाला. आज आपण मागे वळून पाहिलं तर त्यांचे ऐतिहासिक योगदान आणि वारसा आजच्या आधुनिक वैद्यकीय आणि वैज्ञानिक क्षेत्रात किती खोलवर रुजलेला आहे हे लक्षात येतं. ऑन्कोलॉजी म्हणजेच कर्करोगाच्या ट्यूमरवर रेडिएशनचे परिणाम अभ्यासून त्यांनी आजच्या आधुनिक कॅन्सर थेरपीचा पाया रचला. मेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये एक्स-रे गाड्यांचा वापर करून क्रांती आणली आणि न्यूक्लिअर फिजिक्समध्ये अणूचे रहस्य उलगडून आधुनिक भौतिकशास्त्राची नवी दिशा ठरवली. आज एक्स-रे काढणारी किंवा कॅन्सरवर उपचार घेणारी प्रत्येक व्यक्ती मेरी क्युरींच्या या महान त्यागाची कायम ऋणी राहील. आता या सर्व विश्लेषणाच्या शेवटी एक मोठा प्रश्न आपल्याला नक्कीच अंतर्मुख करायला भाग पाडतो. सर्वात महान आणि जग बदलणारे वैज्ञानिक शोध नेहमीच अशा सर्वोच्च वैयक्तिक त्यागाची मागणी करतात का? मेरी क्युरींचा हा विजयी पण तितकाच हृदयद्रावक प्रवास आपल्याला हाच विचार करत सोडतो. त्यांच्या या खऱ्या अर्थाने चमकणाऱ्या वारशाला आणि अतुलनीय धैर्याला समजून घेण्याचा आपला हा प्रवास इथेच थांबतो. यावर नक्की विचार करत रहा.